brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार मंडळी, मी मिलिंद खांडेकर. आज पैसा पाणी या शोमध्ये आपण बोलणार आहोत टॅरिफबद्दल. जसं की तुम्हाला ठाऊकच आहे की शुक्रवारी अमेरिकेचा जो सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी टॅरिफ लावण्याचे जे अधिकार आहे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे अधिकार काढून घेतले आहे. कोर्टाचं असं म्हणणं आहे की ज्या कायद्यानुसार, ज्या कायद्याच्या अंतर्गत ट्रम्प यांनी टॅरिफ लावले होते ते बेकायदेशीर आहे. ते तिथली जी संसद आहे म्हणजे काँग्रेस, त्याच्या परमिशन बिना, त्याच्या अनुमती बिना ते टॅरिफ लावता येत नाही. म्हणून हे आता टॅरिफ ज्या कायद्याच्या अंतर्गत डोनाल्ड ट्रम्प लावत होते ते आता बेकायदेशीर ठरले आहे. तर आज आपण समजून घेणार आहोत की या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे नेमकं होणार काय आहे, काय टॅरिफ लावणं बंद होईल, त्याचं स्वरूप बदलेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतासाठी याच्यामध्ये काय आहे. तर मंडळी, सर्वात आधी आपण समजून घेऊया की टॅरिफ म्हणजे काय. बघा, अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा कुठल्याही देशामध्ये सामान येतं त्याच्यावरती जे टॅक्स लावलं जातं त्याला म्हणतात टॅरिफ. तर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्रपती झाले अमेरिकेची दुसऱ्यांदा, तर त्यांचा कॅम्पेनच हा होता की अमेरिका हे जेव्हा दुसऱ्या देशातनं त्याच्याकडे सामान येतं तर टॅरिफ कमी लावतं, म्हणजे टॅक्स कमी असतं. मात्र जेव्हा अमेरिकेचं सामान दुसऱ्या देशांमध्ये, इतर देशांमध्ये जातं, जसं उदाहरणार्थ भारतात जातं, तर तिथे अमेरिकेच्या जे सामान आहे त्याच्यावरती टॅरिफ जास्त आहे आणि याच्यामुळे जो ट्रेड डेफिसिट आहे अमेरिकाचा तो वाढतो आहे, अमेरिकेला नुकसान होत आहे. त्यांचं एक अजून म्हणणं असं आहे की याच्यामुळे होतंय काय की ज्या कंपन्या आहेत, अगदी अमेरिकाच्या ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा दुसऱ्या देशांमध्ये जाऊन कंपन्या लावतात, कारखाने लावतात आहे आणि त्याच्यामुळे रोजगार जो आहे तो अमेरिकेच्या लोकांना नाही मिळत, तो दुसऱ्या देशांच्या लोकांना मिळतो. मात्र जो सामान खरेदी करणारा माणूस आहे तो अमेरिकेचा आहे, म्हणजे कन्झ्युमर अमेरिकाचा आहे. मात्र नोकऱ्या ज्या आहेत त्या दुसऱ्या देशांमध्ये जातात. म्हणून त्यांनी म्हटलं की मी जास्त टॅरिफ लावेन. परिणाम असा होईल की त्या कंपन्यांना अमेरिकेत येऊन सामान बनवावं लागेल, इतर देशात बनवण्यापेक्षा. उदाहरणार्थ चीन झालं, भारत झालं असं. तर हे त्यांचं लॉजिक होतं. तर याच लॉजिक मागे त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये काय केलं, त्यांनी एक जो कायदा आहे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट, हा अमेरिकेचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी फटाफट एकदम म्हणजे कुठल्याही देशाला न सोडता सगळ्यांवरती जवळपास जेवढे त्यांचे ट्रेडिंग पार्टनर्स आहेत त्यांच्यावरती टॅरिफ लावत गेले. आणि हे जे टॅरिफ लावायचा जो सपाटा सुरू होता त्याच्यावरती तिथे जे अमेरिकाचे जे व्यापारी आहे, जे कंपनी आहे, त्यातले काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. कारण शेवटी ते जे टॅरिफ आहे ते त्या कंपन्यांना द्यावं लागतं आहे. जे दुसऱ्या देशातनं सामान मागवतात आहे त्यांना त्या टॅरिफ अमेरिकेची जी कंपनी आहे, त्यांचे जे दुकानदार आहे त्यांना द्यावं लागतं आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की यांच्यामुळे आमचं नुकसान होतं. ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने त्या लोकांच्या बाजूने निकाल दिला की हा टॅरिफ चुकीचा आहे, या पद्धतीने लावता येणार नाही. जर टॅरिफ लावायचं झाला तर तुम्हाला काँग्रेस किंवा त्याला आपण संसद म्हणतो त्याची अनुमती आवश्यक आहे. तर परिणामाली म्हणजे आता होईल का, प्रश्न आता असा आहे. तर त्याच्यात झालं काय नेमकं की असं नाही आहे की टॅरिफ लावणं बंद झालं. त्यांनी ट्रम्प साहेबांनी अजून एक तोडगा असा काढला की याच ज्या कायद्यामध्ये जे इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ॲक्ट आहे त्याच्यामध्येच एक टेम्पररी टॅरिफ लावायचा प्रोव्हिजन आहे. म्हणजे 150 दिवस किंवा 5 महिन्यापर्यंत ते टॅरिफ लावता येतं. तर जेव्हा सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आला तर ट्रम्पनी सरसकट सगळ्या देशांवरती 10% टॅरिफ लावण्याचं घोषणा केली आणि मग परत त्यालाच वाढवून 15% केलं. तर आता 15% जे टॅरिफ आहे, टेम्पररी टॅरिफ आहे, हे 150 दिवस किंवा पुढचे 5 महिने सगळ्या देशांना द्यावं लागेल. तर हा एक तोडगा आहे, पण हा टेम्पररी तोडगा आहे. तर परमनंट जर त्यांना टॅरिफ लावायचं झालं तर मग त्यांच्याकडे अजूनही 2 पर्याय आहे.
आणि ते पर्याय असे आहे की ते वेगवेगळे जे 2 कायदे आहेत त्याच्यामध्ये असं प्रोव्हिजन आहे की ते नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली किंवा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस याच्या नावाखाली ते टॅरिफ लावू शकतात देशांवरती. मात्र हे सरसकट लावणं फार कठीण आहे. जसं त्यांनी स्टील आणि ॲल्युमिनियम या सेक्टरवरती त्यांनी लावलेलं आहे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणून, तर तसं त्यांना लावता येतं. मात्र सरसकट लावता नाही येणार. सगळ्याच देशांवरती एकसारखं एकाच वेळेस टॅरिफ लावणं ते कठीण आहे. आणि दुसरं असं आहे की जेव्हा हे नॅशनल सिक्युरिटी किंवा ट्रेड प्रॅक्टिसेस याच्या नावाखाली जर टॅरिफ लावायचं असेल तर त्याची पहिले चौकशी करावी लागते, त्याच्यासाठी हिअरिंग करावी लागले, पब्लिक हिअरिंग, आणि मग त्याला काय म्हणतात टॅरिफ लावता येतं. म्हणजे जसं एक लाँग प्रोसेस आहे, एक लांब प्रक्रिया आहे, हे लांबलचक एक प्रक्रिया असते, तीचं पालन करून त्यालाच फॉलो करून ते टॅरिफ आता लावता येईल जेव्हा हे 5 महिन्याची जी अवधी आहे ती संपल्यानंतर. तर सांगायचा अर्थ असा झाला की जसं जर रातोरात ट्रम्प टॅरिफ लावून द्यायचे ते आता काही प्रमाणात कमी होईल असं आपण म्हणू शकतो. आता सगळ्यात शेवटी हे पण समजून घेऊया की भारतावरती याचा परिणाम काय आहे. तर बघा, भारताचं जे 18% एक्सपोर्ट आहे, म्हणजे जर भारत $100 सामान पूर्ण जगामध्ये एक्सपोर्ट करतं तर $18 सामान अमेरिकेत जातं. आणि काय झालं, भारताचं जो सामान होतं त्याच्यावरती 2025 साली टॅरिफ गेलं 50%. आता हे जरा इमॅजिन करा की 2024 म्हणजे ट्रम्प येण्याच्या पूर्वी हे होतं 3%, 3 ते 4% होतं, आणि ट्रम्प आल्यानंतर हे टॅरिफ गेलं 50%. मात्र याच महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी 2026 जे भारत आणि अमेरिकेची जी एक ट्रेड डील झाली त्याच्यामुळे ते टॅरिफ खाली आलं आणि आता आलं ते 18%. मात्र आता त्याच्यात एक परत गुगली पडली, आणि गुगली म्हणजे ती सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर. तर त्याच्यामुळे ज्या 18% लावत होते टॅरिफ ट्रम्प ज्या कायद्याखाली, ते आता 10%वर त्यांना आणावं लागलं, मग परत ते 15%वरती येऊन गेले. तर आता प्रश्न असा आहे की अजूनही भारत आणि अमेरिकेची जी ट्रेड डील आहे ती इंट्रीम आहे, ती काय फायनल अजून सह्या त्याच्यावर झालेल्या नाही आहे. तर प्रश्न आता असाच लोक विचारतात आहे की जेव्हा आता भारत ट्रेड डील करेल तेव्हा काय होईल. जर जे काय टॅरिफ आहे, म्हणजे आत्ता आपल्यावरती जसं 15%वरती टॅरिफ आलेलं आहे किंवा 18% आपण मंजूर केलेलं आहे त्या ट्रेड डीलमध्ये, तिची अजून साईन झालेलं नाही, तर ते काय कमी होईल का हे सांगणं खरं म्हणजे आत्ता कठीण आहे. कारण ट्रम्पचं काही जसं अनप्रेडिक्टेबल बिहेवियर आहे ते बघता हे सांगणं फार कठीण आहे. मात्र तरी 2 गोष्टी फार चांगल्या झाल्या भारतासाठी याच्यामुळे. एक तर जे एकूणच इकॉनॉमीमध्ये अनिश्चितताचं वातावरण होतं किंवा शेअर बाजारसाठी पण जर बघायला गेलं तर एक अनिश्चितता होती की आज आपण सकाळी उठलो आणि बघितलं अरे हे नवीन टॅरिफ लावलं अमेरिकेने. तर त्याच्यामुळे कुठल्याही एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीला, कुठल्याही व्यापार करणाऱ्या कंपनीला काही भरोसाच नव्हता. कुठल्याही दिवशी टॅरिफ लावेल आणि अचानक आपण आउट ऑफ बिझनेस होऊ शकतो अशी भीती एक जी होती, एक अनिश्चितता होती, ती या अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे काही प्रमाणात कमी झालेली आहे, आणि ही सगळ्यात मोठी चांगली बाब आहे. आणि दुसरं असं आहे की भारताला आता परत एक संधी आहे अमेरिकेवरती दबाव आणण्याची की जे टॅरिफ 18% त्यांनी प्रपोज केलं आहे ते कमी करता येईल का, किंवा त्यांच्याकडनं अजून काय कन्सेशन घेता येईल का. कन्सेशन मिळतील की नाही मिळणार हे आत्ता सांगणं कठीण आहे. कारण अजूनही असं म्हणणं आहे भारताचं की आम्ही हा जो सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आलेला त्याचं अजूनही आम्ही अध्ययन करतो आहे, अजूनही वी आर स्टडिंग दॅट. आणि त्यांनी असं म्हटलं की मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये जाऊन ट्रेड डील आम्ही करूया. तर एकूण काही प्रमाणात भारतासाठी ही राहत देणारी, थोडं चांगली बातमी, रिलीफ देणारी बातमी आहे. आणि हेच आजच्या पैसा पाणीमध्ये सांगण्याचा माझा उद्देश होता. या विषयावरती जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. माझा प्रयत्न असेल की तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर देईन. एकदा पुन्हा हा कार्यक्रम बघण्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.